पुष्पा 2 या चित्रपटाच्या यशामागील मराठमोळा चेहरा, द मॅन बिहाइंड द सक्सेस ऑफ मूवी पुष्पा 2, मिस्टर श्रेयस तळपदे. चला तर मग श्रेयस तळपदे यांच्या चित्रपटातील योगदानाबद्दल जाणून घेऊ. जेव्हा खुद्द अल्लू अर्जुन, ज्यांच्यासाठी श्रेयस तळपदे यांनी ह्या चित्रपटामध्ये आवाज दिला, त्यांनी जेव्हा त्याचं कौतुक केलं तेव्हा खरंच आपला मराठी प्रेक्षक म्हणून ऊर भरून येतो. निदान माझं तरी असंच झालं. पुष्पाच्या पहिल्या भागामध्ये श्रेयस तळपदे यांचाच आवाज होता, परंतु ह्या भागामध्ये पुष्पा 2 द रूल ह्या भागामध्ये म्हणजे दुसऱ्या भागामध्ये त्यांचा आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला. मित्रांनो, जेव्हा या चित्रपटाचं त्याला संवाद द्यायचे होते किंवा डायलॉग्स बोलायचे होते, कारण साऊथ चित्रपटामध्ये डायलॉग्सचं खूप महत्व आहे. आणि जरी हिंदीमध्ये डायलॉग असले, कारण हिंदी व्हर्जन असलं तरी त्याचं साऊथ टच असणं खूप गरजेचं होतं. तर हे डायरेक्टरनी श्रेयस तळपदे यांना नक्कीच सांगितलं असणार, म्हणूनच थोडाफार साऊथ स्टाईलमध्ये सुद्धा डायलॉग आलेले आहेत. आणि एका इंटरव्ह्यूमध्ये श्रेयस तळपदे यांनी खुद्द सांगितलेलं सुद्धा आहे की जेव्हा ती पुष्पा जी ही व्यक्तिरेखा आहे अल्लू अर्जुन यांनी साकारले, ती सतत व्यसन करणारी, दारू पिणारी, तंबाखू खाणारी, म्हणून त्याच स्टाईलने संवाद यावे म्हणून त्याने अक्षरशः तोंडामध्ये इथे कापूस ठेवून ते डायलॉग म्हटले, जेणेकरून एखाद्या व्यसन करणाऱ्या व्यक्तीचे किंवा असं स्मगलर वगैरे असणाऱ्या व्यक्तीचा तो आवाज असला पाहिजे आणि ते डायलॉग तितकेच हिट झाले पाहिजे. आणि आहे ना, पूर्ण चित्रपट आपण बघून जातो आणि तो आवाज असतो श्रेयस तळपदेचा, पण आपण बघून जातो अल्लू अर्जुन यांचा आवाज म्हणून. आणि तेच यश आहे आणि तीच पोच पावती आहे श्रेयस तळपदे यांच्या आवाजाची आणि श्रेयस तळपदे यांना मिळालेली. आणि खुद्द जेव्हा अल्लू अर्जुन त्यांचाच आवाज आहे असं तेव्हा ते म्हणतात, तेव्हा त्याच्यापेक्षा तर जास्त काही पोचपावती असूच शकत नाही. आणि जेव्हा ते एक डायलॉग आहे की पुष्पा को नॅशनल खिलाडी समजा क्या, इंटरनॅशनल आहे, इंटरनॅशनल असं थोडंफार आहे. जेव्हा तो साऊथ टच दिलाय, खरंच तो मुमेंट ना, तो डायलॉगानं खरंच त्या डायलॉगची फेक तसा साऊथचा टच तो आणणं खूप गरजेचं होतं आणि ते एक्झॅक्टली आणलं श्रेयस तळपदे दादाने. तर खरंच त्याचं कौतुक आणि एक मराठी प्रेक्षक म्हणून खूप अभिमान वाटतो. तू असेच खूप सारे पिक्चर करावे, इनफॅक्ट तुझा स्वतःचाही पिक्चर यावं साऊथमध्ये, असंच मला वाटतं. आणि एक फॅन मुवमेंट म्हणून माझ्याकडे एक होतं की जेव्हा आमच्या इकडे तो शूटिंगसाठी आला होता, त्याच्या बाउन्सरने मला अडवलं होतं. ते म्हटलं की नाही, तू आता सेल्फी नाही काढू शकत. त्यांनी 2 मिनिटं मी थांबलो, त्यांनी पाहिलं तर त्यांनी लगेच मला बोलावलं की सेल्फी काढ, काय प्रॉब्लेम नाही. आणि मी लगेच काढला आणि तो माझ्याकडे बघून हसत होता. तो सेल्फी जर का मिळाला तर मी नक्कीच दाखवेन, कदाचित टाकला असेलही. तर सांगायचं, खूप छान व्यक्तिमत्व. आणि मध्ये तो आजारी पडला होता, पण आता तो रिकवर आहे. त्याच्या तब्येतीसाठी खूप खूप शुभेच्छा त्याला आणि त्याच्या ह्या सक्सेससाठी खूप खूप शुभेच्छा. आणि असेच त्याला भरपूर चित्रपट मिळो आणि नकळतच मराठी इंडस्ट्रीचंही नाव पुढे जावं हीच इच्छा आहे. आणि असाच एक जो आर्टिस्ट आहे संकेत म्हात्रे म्हणून, तोही खूप चांगला डब करतो आवाज. त्यालाही पुढच्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि असंच तुम्ही सगळ्यांनी मराठी इंडस्ट्रीचं नाव पुढे न्या आणि तुम्हालाही स्वतःचे पिक्चर्स मिळो हीच इच्छा आहे. पुढील जो असाच एक ॲक्टर आहे, ज्याचा आत्ताच एक सनी देओलचा जो चित्रपटाचा टीजर रिलीज झाला होता, तर त्याच्यामध्ये त्याचा एक छोटासा रोल आहे. छोटासा आहे की मोठासा माहीत नाही, टीजरमध्ये त्याचा दाखवलाय छोटासा रोल. सो तो ॲक्टर कोण आहे त्याच्याबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. जर का तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं यूट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा.